धुंदी फुलांना शब्दरूप आले, मुक्या भावनांना धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना शब्दरूप आले, मुक्या भावनांना. आणि अशा प्रकारे हे फूल बघून कुणाचंही मन अगदी धुंद होईल असं माझ्या घरात आलेलं हे ब्रह्मकमळ आहे. हे रात्रीच उमलतं आणि त्याचा आयुष्य खूप कमी असतं, पण त्या आपल्या छोट्याशा आयुष्यात ते खूप काही जगून जातं, खूप काही जगायचं आपल्याला शिकवतं. तर इतका मस्त सुंदर असा त्याचा सुगंध यायला लागलेला आहे. अगदी सौम्य वास असतो. तुम्ही त्याच्या आसपास जर वॉकिंग करत असाल रात्री तर तो तुम्हाला नक्की जाणवेल. आणि हा एकच फूल आलेला आहे अजून. खूप छोटंसं मी रिपोर्टिंग केल्यावर हे खूप छोटं आहे अजून. तर येतील दुसऱ्या कळ्या पण मला राहवलं नाही तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करावासा वाटला म्हणून मी करते. खूप सुंदर सुगंध रात्री आवाज त्याचा दरवळतोय आणि मी त्याच्या आजूबाजूला त्याचा किती छान त्याचं वर्णन मला करता येईना, पण इतकं सुंदर वाटतंय ते फूल आणि त्याचा येणारा वास, म्हणून मी त्याच्या अवतीभोवतीच आहे. आणि तुम्हीही असं एक ब्रह्मकमळाचं झाड आपलं लावा घरात. येणारं खूप दिवसांनी येणारं कौतुकाने येणारं हे फूल आहे, पण तुम्हाला जसं म्हटल्यासारखं आपल्या कमी आयुष्यातही खूप काही जगाला द्यावं, देता येतं हे यातून आपल्याला नक्कीच शिकायला मिळेल. तर यासारखे दुसरेही माझे गार्डनचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. जर ते पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि इतरही डेकोरेशनच्या व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवर, तेही तुम्ही पाहू शकता. गार्डनच्या खूप वेगळ्या वेगळ्या रोपांची रिपोर्टिंग वगैरे दाखवलेले आहेत, तेही तुम्ही त्याचाही आनंद घ्या. प्रवासाचे व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता. आणि परत भेटूया येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.